सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी कारंजा शहरामध्ये पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती व महाशिवरात्री निमित्त शांतता समितीची सभा घेण्यात आली। या सभेमध्ये पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, तहसीलदार धीरज मांजरे, नवनिर्वाचित ठाणेदार सतीश पाटील, ग्रामीणचे ठाणेदार इंगळे यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली। शहरामध्ये शांती राहावी यासाठी पोलीस प्रशासन नेहमी सज्ज असते। तसेच पोलीस प्रशासन शांत आहे याचा गैरफायदा घेऊ नका। शहराच्या शांततेला गालबोट लावणाऱ्यांना सोडणार नाही। कायद्यामध्ये कोणीही बोलू नका अशी ताकीद वसंत परदेशी यांनी या मंचावरून दिली। तर कुठल्याही पद्धतीचा डीजे या कार्यक्रमात वाजणार नाही, याकरता तुमचं सहकार्याची आवश्यकता आहे। मी आवाहन करतो की कोणी डीजे वाजवणार नाही। पर्यावरण संरक्षण कायद्याप्रमाणे तो गुन्हा आहे। त्याच्यासाठी आमच्याकडे मापक यंत्र आहे आणि आम्ही पंचासमक्ष ते सगळे माप घेऊन त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करू। परंतु तो कायदेशीर कारवाई करायच्या आधीच मी आवाहन करतो की एक आपण हे तयार करूया की बाबा डीजे आपल्या शहरात वाजणार नाही। त्याच्या खूप दुष्परिणाम आहेत। गर्भवती महिलेला प्रॉब्लेम होतो, हार्टच्या पेशंटला प्रॉब्लेम होतो, लोक मरतात त्यामुळे। त्याचा डेसिबल इतका असतो की कोणी कोणाचं ऐकत नाही। 400 400 500 डेसिबलवर तो डीजे वाजतो, घराच्या भिंतीचे पोपळे पडतात। तर प्लीज डीजे मुक्त आपली मिरवणूक असावी, शांततेत असावी आणि कायदेशीररित्या आपण आपल्या दिलेल्या मार्गाने ती काढाल अशी सगळ्यांना विनंती करतो। दिनांक 19 तारखेला आपल्याकडे शिवजयंती साजरी होते आणि 21ला महाशिवरात्र आहे। दोन्ही सण अगदी शांततेत पार पाडण्याकरता आमचा पूर्ण बंदोबस्तचं नियोजन झालेलं आहे। डीजे बाबत महत्त्वाची सूचना म्हणजे डीजे हा लावलाच नसला पाहिजे, कारण जे मागच्या ज्या सणामध्ये लावलेले आहेत त्यांच्यावर कारवाई ही 100% होणार, 100% होणार। त्यांना नोटिसा गेलेल्या आहेत सर्वांना, त्यांच्यावर कारवाई होणारच। त्यामुळं त्याच्याबाबत तुम्ही आता विचारच करू नका डीजेच्या बाबतीत, तो नाही म्हणजे नाही। आता आपण महाशिवरात्री आणि शिवजयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी शांतता सभा घेत आहोत। आपण सर्वजण या ठिकाणी शांतता समितीला हजर राहत आहे। ॲक्च्युली शांतता जर असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी पुढे जाऊ शकतो आपण। शांतता असेल तर व्यापारी त्याचा व्यापार व्यवस्थित करू शकतात। आपल्या शाळेत जाणारी मुलं आपल्या शाळेमध्ये जाऊन आपला अभ्यास व्यवस्थित त्या ठिकाणी करू शकतात। कामगार आपल्या कामाचं काम व्यवस्थित करू शकतात। हातगाड्यावरची लोक जे आहेत त्यांचं हातावरचं पोट आहे ते सुद्धा व्यवस्थित काम करू शकतात। भरपूर लोक आपल्या इथले शांतताप्रिय आहेत, पण अचानक काय होतं काही समजत नाही आणि मग एकूणच म्हणजे इलेक्शनचं वर्ष असं म्हटलं तर हरकत नाही। विविध सण आले, विविध धर्मियांची सण आली, उत्सव आली आणि सर्व व्यवस्थित पार पडलं। कुठेही कसल्याही प्रकारचं किरकोळ घटना झाली असते, पण असं सर्व कुठं झालं नाही। यस, बेसिक नागरिक हा शांतताप्रियच असतो, पण कधी कधी काही मंडळी आपला गैरफायदा घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याला का उचकवत असतात आणि आपल्याला ते लक्षात येत नाही। जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा तुमच्या कंट्रोलमध्ये राहत नाही, कोणी तुमचं ऐकत नाही। आणि परवा घटनेत ते बघितलं, मला अतिशय दुःख झालं त्याचं की गेले वर्षभर जी मेहनत मी करत होतो त्याला गालबोट लावलं काही मंडळी। परवाची घटना अतिशय दुःखद, अतिशय वाईट आणि अपप्रवृत्तीनं काही मंडळींनी दिलेला थारा असं म्हटलं त्याला हरकत नाही। पण त्यामध्ये स्टर्न ॲक्शन चालू आहे, ते होईल। त्यामुळे नागरिकांनी त्याबद्दल घाबरायचं कारण नाही। गुंडांना आणि मस्तीखोरांना अजिबात काही केले जाणार नाही, याच्याबद्दल अजिबात शंका बाळगायचं कारण नाही। मला माहिती आहे ओव्हरऑल नागरिक खूप चांगले आहेत कारण द्यायचे, पण काही मंडळी आहेत अशा मंडळीतून आपल्याला सावध राहायची गरज आहे। जातीपाती धर्मामध्ये भांडणं लावायची आणि स्वतःची पोळी भाजायची अशी काही मंडळी आहेत, त्यांना तुमचं पडलेलं आहे। कोणत्याही उत्सवाकरिता कोणीही डीजे वाजवू नये अशी ताकीद सुद्धा ठाणेदार सतीश पाटील यांनी जनतेला दिली।
अफवावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवा अशी विनंतीही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आली। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे।